नाही का? संत प्रेम देत असतात, संत सहकार्य करत असतात, संत दिलासा देत असतात. वैभव विलास जे आहे, सुखलालसा आहे, मानपान प्रतिष्ठा आहे, यापासून परावृत्त व्हा. हृदयी स्मरावा गुरुबोध सदा आणि तोडावी आपदा. माईक विचारांची, माईक धोरणांची, माईक विचारसरणींच्यापासून दूर व्हा. तिथं सुख नाही. गौतम बुद्धाला राजा असून, राजाचा पोरगा असून दूर व्हावं लागलं. सम्राट अशोकाला दूर व्हावं लागलं. जनक राजाला दूर व्हावं लागलं. राजाची पोरगी असून मीराबाईला दूर व्हावं लागलं. इतिहासात दाखले पाहत नाही आपण, चरित्र ऐकलं नाही. मग नुसतं ऐकण्यासाठी आहे का? नाही नाही नाही, विचार करा. तिसरं कडवं आहे, बोधून या वृत्ती संपादावे ज्ञान. या वृत्तीला, आपल्या वृत्तीला बोध द्या आणि त्या बोधाने संपादिले ज्ञान म्हणजे ज्ञान संपादन करा. लक्षात घ्या. सोनी रोकडेची ज्ञान ज्ञान, रोकडेची ज्ञान ज्ञान, रोकडेची ज्ञान ज्ञान, रोकडेची ज्ञान ज्ञान, रोकडेची ज्ञान रोकडेची ज्ञान. सांगे संत साधू जना, सांगे संत साधू जना, संत साधू जना जना. सांगे संत साधू जना, लोभ आधी सोडा, दंभ वासना मुरडा मुरडा, दंभ वासना मुरडा. लोभ आधी सोडा, दंभ वासना मुरडा, व्हावे निष्काम अंतरी, व्हावे निष्काम अंतरी, मग भेटतो श्रीहरी, मग भेटतो श्रीहरी, मग भेटतो श्रीहरी. रोकडेची ज्ञान ज्ञान, रोकडेची ज्ञान ज्ञान, रोकडेची ज्ञान. बोधून या वृत्ती संपादावे ज्ञान. ज्ञान काही कठीण आहे. राष्ट्रसंत गाथेमध्ये लिहितात, रोकडेची ज्ञान. ज्ञाना उदार शब्द आहे का? नगदी. रोकडेची ज्ञान, सांगे संत साधू जन, लोभ आधी सोडा, दंभ वासना मुरडा, वारे निष्काम अंतरी, मग भेटतो श्रीहरी. काय उपदेश केला? हे ज्ञान संपादन करा. रोकडेची ज्ञान सांगे संत साधू जन, लोभ आधी सोडा, दंभ वासना मुरडा, भावे निष्काम अंतरी, मग भेटतो श्रीहरी. आता मग भेटतो श्रीहरी महाराजांनी लिहिलं आहे, पण मगाच मी म्हटलं वेदशास्त्र श्रुती पूर्ण, वेदशास्त्र श्रुती स्मृती परित्यात वाक्यभेद पडिती, आणि हे सर्वही निवडून काढती संत साधू जन. संतांचं साधूचं काम हे आहे. प्रत्येक साहित्यामध्ये, शास्त्रामध्ये, शब्दामध्ये, लिखाणामध्ये काही भेद आहे. वेदमाई भेद है,
भेद न जाने कोई, जो वस्तू हमारे पास है सो भेदन में नहीं. वेदशास्त्र पुराणामध्ये संतांचा जो अनुभव आहे तो नाही आहे, अनुभव घ्यावा लागतो. आपण म्हणतो ग्लिसरीन आणि पोटॅश परमंगनेट कागदावर समजा टाकलं, पोटॅश घेतलं आणि त्याच्यावर ग्लिसरीन टाकली तर काय तयार होते? विस्तो तयार होते, अग्नी तयार होते. हे लिहिलं, लक्षात घ्या. परंतु अनुभव नाही आला, अनुभव घ्यावा लागतो. लिहिणं अनुभव हा शास्त्रामध्ये वेदामध्ये लिहिलेला नसतो. अनुभव फक्त गुरुजवळ आहे. तुका मने नेणे युक्तीची ती खोली, मनोनी ठेविली पायी डोई. ही युक्ती आहे, हा अनुभव आहे, ही प्रचिती आहे. ती प्रचिती सद्गुरुनाथाजवळ आहे, सगळ्याजवळ नाही आहे. वेदामध्ये नाही, शास्त्रामध्ये नाही, पुराणामध्ये, ग्रंथांमध्ये नाही, भजनामध्ये नाही, पूजनामध्ये नाही. त्यासाठी तुकड्या दास मने खरा साथ आणि एकची माझा सद्गुरुनाथ. कोणते सद्गुरू महाराज? तुकडोजीचे आडकोजी महाराज. आकाशात नाही सद्गुरू, आकाशात नाही सद्गुरू, ब्रह्मांडात नाही सद्गुरू, पंचभौतिक सत्तेत नाही. सद्गुरू कुठे आहे? निज बोधिक स्थिर पद डोले कतहू नाही, आप सुखी अवरे सुखे सद्गुरू कहिये ताई. सद्गुरू नाव याचं आहे. सद्गुरू वचन सुनो संतो, मती लीजे शिरभार, हव हजूर ठाड कहतो अब तई समर संभार. नरदेई क्षेत्री जुंपले भांडण वृत्ती अन ज्ञान दोघे वगैरे. आपल्याजवळ संतांनी दिलेलं ज्ञान आणि आपल्यामध्ये असणारी वृत्ती, असं दोंडकाचं भांडण सदोदित चालू आहे. ह्या भांडणाचं भांडण तू सांभाळ. यही तू समर युद्ध सांभाळ, म्हणजे सांभाळा. वृत्तीचं कार्य होऊ द्यायचं की ज्ञानाचं कार्य होऊ द्यायचं? ज्ञानमय जीवन जगाचं की दोषमय जीवन जगाचं? हे ठरवा तुम्ही. आता युद्ध करा. लक्षात घ्या, बाहेरचे युद्ध बंद करा. आई वडील भाऊ बहीण पती पत्नी शेजारी पाजारी मिळून वागा. भांडणं कधीच करू नका, द्वेष कधीच करू नका, संघर्ष कधीच करू नका, खंडन मंडन कोणाचंच करू नका. काय करा मग? मैत्री जोडा. मैत्री करा पण विचार करुनी सांभाळा सर्वांना. नाही, आपण कधी विचारत नाही. म्हणून बोधून या वृत्ती संपादावे ज्ञान. प्रत्येक हितचिंतकांनी आपल्या मनोवृत्तीला बोध द्या संतांनी दिलेला, आणि त्या बोधांनी ज्ञान संपादन करा. ज्ञान संपादनाने प्रचिती घ्या, अनुभव घ्या. अनुभव सांगतो तुम्हा प्रती, जे करू म्हणाल तेची साधाल निश्चिती, आणि करा करा रे आत्मोन्नती तुकड्या म्हणे. अनुभव हाची प्रमाण यत्न अंगीच देवपण, हे संत ग्रंथांचे सत्य कथानं जाणावे श्रोती. पहा माझा अनुभव आपणच झालो देव. अनुभवांचे वचन कसे आहे? दार्शनिक सिद्धांत आहे लिखाणामध्ये, लाक्षणिक सिद्धांत आहे, पौराणिक सिद्धांत आहे आणि निर्वासनिक सिद्धांत आहे. बरोबर अभ्यास करा. कोणत्याही ग्रंथाचा करा, कोणत्याही पंथामध्ये राहा, कोणत्याही जाती धर्मामध्ये राहा. संत साहित्यामध्ये हे अंगच नव्हे जातीपंथाचे बंधनी, जीव नव्हे कल्याणी गुरुपुत्र. ज्याच्या डोक्यामध्ये जातीपंथ संप्रदाय मतपंथ आहे, ग्रंथ आहे, संत आहे, ममत्व आहे, हेवा आहे, संघर्ष आहे, द्वेषभाव आहे, वैरभाव आहे, त्याचा हा सत्संगाचा विशेष नव्हे. म्हणून राष्ट्रसंत शेवटी लिहितात, बोधुनिया वृत्ती संपादावे ज्ञान, आणि गुरु जीव प्राण सोडू नये. संतांना गुरुच्या वचनाला सोडू नका. तुकड्या दास म्हणे बोधे आचरावे, तेनेची स्थिरावे वृत्ती पायी. राष्ट्रसंत लिहितात की बोधाचा विचार करा. जर आपण संतांनी दिलेला बोध आपण जर ग्रहण केला नाही मित्र हो, तर तुमच्या अभ्यासाला काही किंमत नाही, तुमच्या बडबडण्याला काही किंमत नाही. शेखी मिरवाल, प्रसिद्धी होईल, उद्यम वाढेल, परंतु अंतरंग आणि बहिरंग आणि दोन्ही करील उन्नत अंग. ऐसा आहे सत्संग सर्वोदय करता. सत्संग हा सर्वोदय करता आहे. सगळ्या प्रकृती तुमची उन्नती होईल. कोण अंत माझ्याच्या संगतीत लागलो, खूप उन्नती वाढली, माझं पीक पाणी वाढे. पीक पाणी वाढवणारी संगत नव्हे हे. पीक पाणी वाढवणारी संगत नव्हे, पोरबळ द्यायची संगत नव्हे, तुमचे रायरोग बसवायची संगत नव्हे. हे रायरोग का होतात हे सांगण्याची संगत आहे.
पीक पाण्याची गरज काय भासते, तितक्या पिकाचं कोणतं काम आहे सांगण्यासाठी सत्संग आहे. अंतरंग आणि बहिरंग उन्नत करील सर्व संग, सर्व अंग ऐसा आहे सतसंग सर्वोदय करता. राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेमध्ये लिहिलेली ओवी आहे. संतांच्या संगतीमध्ये अंतरंग आणि बहिरंग हे दोन्हीची उन्नती झाली पाहिजे. अंतरंग म्हणजे काय? मानसिक विकार आहे, पंचविषयाची आसक्ती आहे, मनामध्ये उठणारे अनेक विकार आहे, संदेह आहे, कल्पना आहे, याची उन्नती झाली पाहिजे. हे रसातळाला गेली पाहिजे. बाहेरून मनुष्य किती एखाद्याला डोळा दिसला तर कसा आनंद वाटला पाहिजे. हे का आलं सैतान असं नाही वाटलं पाहिजे. आणि अंतरंग म्हणजे प्रेममय भाव, ज्ञानमय जीवन घडवा. तुकड्या दास मने बोधे आचरावे, तेनेची स्थिरावे वृत्ती पायी. म्हणून संत लिहितात विरक्तीच्या संगे वासना जाळोना, 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 विरक्तीच्या संगे वासना जाळोनी. वाक्य ज्ञान पूर्ण लाभे, पूर्ण लाभे, वाक्य ज्ञान पूर्ण लाभे, पूर्ण लाभे. गुरुवाक्य ज्ञान पूर्ण लाभे, पूर्ण लाभे. विरक्तीच्या संगे वासना जाळोना, विरक्तीच्या संगे वासना जाळोना, विरक्तीच्या संगे वासना जाळोना. बोललो आतापर्यंत भरपूर, ऐकले भरपूर, परंतु तुका म्हणे पाहिजे जातीचे येरा गबळ्याचे काम. कसं सगळ्यांना ज्ञान होईल बाबाजी? ज्ञान म्हणजे काही इतकं सोपं आहे का? शब्द है ग्राहक नाही, वस्तू है महंगे मोल, दाम बिना काम न लावे, फिरे सो डामाडोल. दाम पाहिजे, दाम कोणतं? विरक्तीच्या संगे वासना जाळोन. अबोधी मनुष्य आसक्त राहतो. अबोधी असेल आसक्तीला दूर करता येत नाही. बोधी मनुष्य असेल निरासक्त जीवन जगतो. प्रबोधी मनुष्य असेल विरक्त जीवन जगतो. आणि निजबोध ज्यांना झाला तो जीवनमुक्त जीवन जगतो. लक्षात घ्या. तुम्ही अबोध असाल, संतांच्या बोधाचं रहस्य जर समजलं नसेल तर त्याला जीवन आसक्तीनंच जगावं लागते. तुम्ही नेहमीच बाबाजी तुमचं 100% खरं आहे जी, पण घरी गेल्यावर का आम्हाला तेच करावं लागते. करतो का नाही? म्हणतो का नाही आपण? काय करा बाबाजी म्हणते, तुरीवर फवारणी करावंच लागते. दिसते जी आम्हाला फडफडते, तर आम्हाला दिसतं मग ते फडफडते. ते का किडे अड्या दिसत नाही का तुम्हाला? पण नाईलाज आहे म्हणते. हे आसक्त वय अबोधी जीव आहे. यांना बोध नाही झाला. वाचन केलं, पाठांतर भरपूर आहे, कीर्तनकार प्रवचनही भक्कम आहे, पण ते करू हे जर असेल तर तो अबोधीच आहे का नाही? काढली का कचकन मारली. सख्या पाठ आहे 353, काढली का कचकन मारली. जमल का जी? हे आसक्त आहे. लक्षात घ्या. ही आसक्ती माणसाच्या जगण्यामध्ये, बोलण्यामध्ये, खाण्यामध्ये असतील. चिवडा ठेवा नाही एवढा, हाता आपापूट घेते.
आपण ठेवतो का नाही? मी माझं सांगतो, तुमचं काही मला माहीत नाही. चिडावर चिवडा वाटप करताना तुम्हाला इतकाच देतो, मग मी झपाटून खातो. ही आसक्ती जोपर्यंत होत नाही. आमच्या इथं बैठक होती, विषय आला म्हणून सांगतो, आणि तिथं एका जणांनी जांब आणले एवढे. तुम्ही होते बैठकीला. मंडळीच्या समोर घ्या म्हणे एक एक जांब. इकडून नेली टोपली बाया मंडळी इकडून. सगळ्यांनी जांब घेतले तर कसे घेतले? चांगले चांगले घेतले. सगळ्यात शेवटी गेले गुरुबाबाजी इकडे जांबाचं टोपलं. गुरुबाबाजी जांब कसं राहिलं? किडीलं नाही एवढंसं. आता हे बोध का जी तुमचा? मला पाहिजे नाही, मी तसा खादोड्या नाही आहो, एक तुम्हाला समजावून बोलून राहिलो. अरे गुरुबाबाजी तिकडे आहे, आपण इकडे चांगलं गुरुबाबाजी ठेवायचं का बांगलं ठेवायचं? आता येतूनही आमचं जमलं नाही तर कोठं बाबाजी विरक्त जमल? काही सोपं आहे का इतकं? हां, खाण्यापिण्यातून मन नाही निघलं, नाही काय फायदा आहे? म्हणून आपल्या मनाशी रोधावे, परांतर शोधावे, क्षणाक्षणा सांभाळावे, बदलेल म्हणून आपल्या मनाला रोधा. चांगली समज घ्या, मिळून मिसळून वागायचं ठरवा. द्वेषभाव वरवर ठेवू नका, हा पंथ तो पंथ ठेवू नका, ही जात ती जात ठेवू नका, आपापला परभाव ठेवू नका. हे संतांच्या सिद्धांतिक ज्ञानाचं गुज आहे बाबाजी. मग तुम्ही अभ्यास करता, कीर्तन प्रवचन करता, पण सर्व मरोपण माझदारा भरो असं जर तुमचं जीवन असेल तर अबोधीच आहे राजे हो, आसक्त आहे. लक्षात घ्या. आईचं काम ते नाही आहे. आई दूध पाजते पोराला, त्याला दूध त्या राहून काळजी घेते. ज्या गर्भाच्या अवस्थेपासून शेवटपर्यंत त्याला बायको येतपर्यंत, बायको आल्यावरच त्याची काळजी राहते आईला. आई कायची साधी गोष्ट नाही आहे. त्या प्रकारे अभ्यासू लोकांनी, उपासकांनी आपल्या मनाला आवरलं पाहिजे. आवरावे मन सदा गुरु ध्यानी, विषय चिंतनी ठेवू नये, गुंतू नये. कारण सर्व अनर्थाशी मनाची कारणं. दुजा दोषवणे काय होते? दुसरा दोष देऊन का फायदा? गाव चांगला नाही, नाही भाऊ चांगला आहे. म्हणून मित्र, दुसऱ्याचे हित नाही आपुला पासी, शिकवावे मनाशी वेळोवेळा. हे आपल्या मनाला शिकवलं पाहिजे. दुसऱ्याचं हित नाही माझ्या हातात नाही आहे. म्हणून अबोधी जीव आसक्त होऊनच जगतो. बोधी जे जीव आहे, ज्यांना गुरुबोध झाला आहे, जे अभ्यास करत आहे, जे प्रचार प्रसार करत आहे, ते विरक्त नाही राहत, अनासक्त राहते. जमलं तरी जमते, आलं तरी जमते, नाही आलं तरी जमते. काहून जीवाच्या नाही असला तर जमते, नसला जमते. नाही म्हणून नाही जमत. नाही म्हणते का? असला तर ठीकच आहे, नसला तरी ठीक आहे, अनासक्त. आणि ज्याला प्रबोध झाला, प्रबोध कशाला म्हणावं? संतांच्या लिखाणातून, कथनातून जे आपल्याला मार्गदर्शन झालं, जे बोध झाला, त्याचा प्रयोग करून जीवन जगणारे जे लोक आहेत, त्याचं नाव आहे प्रबोध. हा माणूस फक्त विरक्त होतो जीवनात, आसक्तीने दोन असं होण्यासाठी दूर होते. ह्या विरक्तीच्या संगे वासना जाळून, या तो विरक्त झालेला मनुष्य विरक्तीच्या संगतीमध्ये आपल्या ज्या वासना आहे, वासना किती प्रकारच्या आहे? 2 प्रकारच्या आहे. एक देहवासना आणि एक लोकवासना. स्वर्ग मिळाला पाहिजे, पुण्य मिळाला पाहिजे, देव मिळाला पाहिजे, ही कामिक भावना जिथपर्यंत आहे तिथपर्यंत मनुष्य निर्विषय झाला नाही. वासनेचे मुळं छेदिल्या वाचुनी, तरलेसे कोणी म्हणू नये. म्हणून हा मनुष्य विरक्तीच्या संगतीमध्ये जीवन जगत असताना वासनेचं क्षालन करते, वासना जाळते. तेव्हा गुरुवाक्य ज्ञान पूर्ण लाभे, तेव्हा गुरुवाक्याचं ज्ञान होते बाबाजी. गुरुवाक्यतेची वेदांचे वचन आणि प्राण गेल्या जाणं सांडू नये. म्हणून गुरुवाक्यामध्ये, संतांच्या उपदेशामध्ये, संतांच्या समजीमध्ये, संतांच्या वैचारिक धारणेमध्ये, संतांच्या आचारामध्ये, विचारामध्ये, चारित्र्यामध्ये आणि वेदशास्त्र पुराणांच्या लिखाणामध्ये काहीच अंतर नाही. भेद आपण केला. लक्षात घ्या. भेद काय होते? भेददृष्टी उपजे जब तप्पावे वैराग. हे भेददृष्टी जी आहे ती जिथपर्यंत निपटत नाही तिथपर्यंत आपल्याजवळ वैराग्य ज्ञान येत नाही. म्हणून तुकड्या दास म्हणे बोधे आचरावे आणि तेनेची स्थिरावे वृत्ती पायी. अशा प्रकारे
सद्भाविकतांना, अभ्यास करणाऱ्यांना, आई बहीण भाऊ भावंडांना मी राष्ट्रसंतांच्या तर्फे विनम्र निवेदन करतो, नवे संतांच्या तर्फे, की समाजामध्ये जे नाना प्रकारचे जाती धर्म पंथ संप्रदाय आहे, या जाती पंथ धर्म संप्रदाय कुटुंब समाज याच्यामध्ये वेदशास्त्रांच्या पुराणांच्या माध्यमातून संतांच्या कथनांच्या माध्यमातून समाजाची लोकांची विभागणी करू नका, मतमतांतर शोधू नका, वैरभाव आणू नका, हेवेदावी करू नका. तुटे वाद संवाद तेथे करावा, मनी अहंभाव तोही दवडावा. सज्जनांनी हे काम केलं पाहिजे. समरस्वा एक वैचारिक धारणा संतांच्या साहित्यातून लिखाणातून अंगीकारा, समजून घ्या, संतांची भाषा समजून घ्या. ही समजून घेत असताना स्वतःच्या कष्टाने जगा, आपुल्याच्या कष्टावरीच जगावे, दुसऱ्याचे उपकार अंगी न घ्यावे. लोक दुःखी आहे, अडचणीत आहे, गरीब आहे, त्यांच्याकडून पैसा लुटू नका, मनमौज करू नका. आपलं बरं आहे राजो, माझं बरं आहे, वरण भात भाजी पोळी खातो, घरातच राहतो, रिकामच राहतो, रिकाम टेकडा. इतकं सुख कुठं आहे या लोकांना? यांच्याकडून 500,000 रुपये तुम्ही काढता, मोठमोठे कार्यक्रम करता, गाजावाजा करता, लाखो रुपये खर्च करता. हे काय संतांचं वाक्य साहित्य काय? संतांच्या साहित्याचा प्रचार आहे का? नाही नाही. तेरव्या करता, तेरवी कशी करा म्हणून सांगला, अंत्यसंस्कार वाचा बरं. हां, एक बाई मिळते 7 लुगडी येते मेल्यावर, आणि ते मागच्या 2-3 वर्षापासून फाटके दानकड नाही भेटतील नेसाले, नाव म्हणून आहे. धुवाले साबण नाही ना, मेल्यावर तिच्या पाठीवर लक्ष साबण नवीन आणते दुकानातून लावाले. हे का संत साहित्य आहे का? क्रोध नाही आला मला तुमचा, एक जिव्हाळा म्हणून सांगत आहोत. संतांनी आपल्याला कोणत्या प्रकारचं मार्गदर्शन केलं, कोणतं काम करायला सांगितलं, खर्च जमा कसा करायला सांगितला, कष्ट करूनीचं धन जोडावे, ते धन सत्कारीच लावावे, निरर्थक न वेचावे, छंदी कोणाच्या लागून. ही जबाबदारी कोणाची आहे? आपली आहे ना, अज्ञान लोकांची आहे का? म्हणून दृष्टी बदलावा आणि सगळ्यांनी संतांच्या साहित्याचा अभ्यास करून, संतांच्या कथनांचा विचार करून आपली दृष्टी बदलावा आणि जीवन सुखकर करा, समाजाला काही संदेश द्या. संत शेवटी लिहितात, तुका माने करू हे का, तुका माने नका 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 करू हे का. गुण घेऊनी अवगुण टाका, गुण घेऊनी अवगुण टाका, गुण घेऊनी अवगुण टाका, गुण घेऊनी अवगुण टाका, टाका टाका तुका माने नका करू हे का, गुण घेऊनी अवगुण टाका, गुण घेऊनी अवगुण टाका, तुका माने नका करू हे का, तुका माने नका करू हे का, तुका माने नका करू हे का. जय जय पांडुरंगा.
जय जय पांडुरंग 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 जय पांडुरंग हरी पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग 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 हरि जय जय पांडुरंग हरि पांडुरंग हरि जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरि जय जय पांडुरंग हरि जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हे आरती पांडुरंगा विकारा मंगा विकारावया सदा उभारेला पाया आरती पांडुरंगा हे वेदशास्त्र पुराणी पदामार्ग महामुनी सारासार मंथुनी भक्त केले समाधानी आरती पांडुरंगा हे निरपेक्ष सत्यज्ञान जगी दिले महान बंधुराता गुजगन देवा अक्षय पूर्ण आरती पांडुरंगा हे तुकाराम एकनाथ कबीर गुरु विख्यात तसे ज्ञान प्रख्यात केले बापा जगात आरती पांडुरंगा हे कारदेह कोठडीत ज्ञानदीप लावून अविनाश निज रूप पार खोद करून आरती पांडुरंगा हे धन विद्यानी काया नाशिवंत हवी माया घटविंदानी वस्तू दातगिरी गुरुराया आरती पांडुरंगा सदानंद गुरु गणेश गुरुदेवा तुझा दास सागावया जीवनाश सत्य गुरुमाला नाजीव आरती पांडुरंगा निर्विकारा भंगा भवरोगी तारावया सदा वाहिया पाया आरती पांडुरंगा घालील लोटांगण वंदित चरण लोकान पायल आनंद पूजन भाग्यवान नैना विठ्ठल रखमाय विठोबा रखमाय विठ्ठल रखमाय विठ्ठल 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रेयस सर्वांनी आपापल्या आसनावर आसनस्थ व्हावं. आपल्यापर्यंत प्रसाद येईल. कलाकार तुम्ही बिघडवली शहरात तुमचं गडबड होते नाही तुम्हाला वाजवायला गडबड होते का आपल्यापर्यंत प्रसाद पोहोचेल. गडबड होते म्हणजे तुम्हाला नाही